महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने दिनांक 15 जुलै रोजीपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात आले। यावेळी चांदवड येथील तहसीलदार कार्यालयात कर्मचारी काम बंद आंदोलनामुळे शुकशुकाट होता। तर कर्मचाऱ्यांनी महसूल विभागाचा सुधारित आकृतीबंध दांगट समितीच्या अहवालातील शिफारसीनुसार कोणत्याही संवर्गातील कर्मचारी यांची कपात न करता लागू करण्यात यावा। अव्वल कारकून, मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गात तत्काळ पदोन्नती देऊन आदेश निर्गमित करावे। महसूल विभागाचा आकृतीबंध तत्काळ मंजूर करून पुरवठा विभागातील पदभरतीमुळे रिक्त होणारे महसूल कर्मचारी यांना महसूल विभागात सामावून घेण्यात यावे। वेतन देगे उनो प्राधिकार पत्रवर काढण्याबाबत तत्काळ शासन निर्णय निर्गमित करण्यात यावा। महसूल सहाय्यक ग्रेड पे 1900 वरून 2400 करण्यात यावी। महसूल सहाय्यक व तलाठी यांना सेवांतर्गत एकसमान परीक्षा पद्धती लागू करण्यात यावी। महाराष्ट्र शासन वित्त विभाग यांची अधिसूचना दिनांक 3 फेब्रुवारी 2023 नुसार तत्काळ अव्वल कारकून यांची वेतन निश्चिती करण्यात यावी। महसूल सहाय्यक सेवा ज्येष्ठता आधी केवळ महाराष्ट्र महसूल अर्हता परीक्षा नियमन 1999 मधील तरतुदीनुसार तयार करण्यात यावी। इतर मागण्यांसाठी सदरच्या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन राज्य समन्वयक राजू धांडे, चंदू प्रधान, लक्ष्मण नरमवार, किशोर हटकर यांनी केल्याने चांदवड येथील महसूल कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी या काम बंद आंदोलनात सहभागी झाल्याने बरीच कामे खोळंबली आहेत। तर चांदवड महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संजय गुरगुंडे, उपाध्यक्ष दिलीप मोरे, गोविंद आमले, सागर खरोटे, इरफान कुरेशी, रोहित आव्हाड, सुनील पवार, श्रीमती साबळे, श्रीमती देशपांडे, श्रीमती व्यास, राजाराम बेडकर, विलास साबळे, नाना बागडे, खंडेराव शिंदे, दादा सोनवणे, सुनील बोरसे, अशोक साबणे, संदीप जाधव आदी कर्मचारी काम बंद आंदोलनात सहभागी होते। या संदर्भात संघटनेचे सदस्य अहवाल कारकून यांनी अधिक माहिती दिली। सर, जे तहसील कार्यालयामध्ये कर्मचारी बेमुदत संप म्हणून आहे, काय सांगाल? मी संदीप जाधव, अव्वल कारकून उपयोग अधिकारी चांदवड कार्यालयात आहे। 15/7/2024 पासून महसूल विभागातील सगळ्या कर्मचाऱ्यांनी ऑफिसच्या संप पुकारलेला आहे। त्यातल्या प्रमुख मागण्या आहेत, दांगट समितीचा जो अहवाल आहे त्या अहवालानुसार कोणत्याही कर्मचाऱ्यांची कपात न करता तो तत्काळ लागू करण्यात यावा। अव्वल कारकून आणि मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गात तत्काळ पदोन्नती देऊन त्यांची सेवा नियमित करण्यात यावी। महसूल विभागाचा आकृतीबंध तत्काळ मंजूर करण्यात यावा। वेतन देयक जे आहे ते उणे पद्धतीनं काढण्यासाठी आदेश निर्गमित करण्यात यावा। महसूल सहाय्यकांचा जो ग्रेड पे आहे 1900 वरून 24 करण्यात यावा। महसूल सहाय्यक आणि तलाठी यांना सेवांतर्गत एक समान परीक्षा पद्धती लागू करण्यात यावी। त्याचप्रमाणे 23/3/2023 नुसार तत्काळ अव्वल कारकुनांची वेतन निश्चिती करण्यात यावी। महसूल सहाय्यकांची सेवा ज्येष्ठता यादी ही 1999 तरतुदीनुसार करण्यात यावी। त्याचप्रमाणे अव्वल कारकून या संवर्गाचं पदनाम बदलून सहाय्यक महसूल अधिकारी असं करण्यात यावं। नायब तहसीलदार संवर्गाचा ग्रेड पे 4800 करण्यात यावा। अव्वल कारकून यांना मंडळ अधिकारी पदावर अदली बदली धोरणानुसार पदस्थापना देण्यात यावी। नायब तहसीलदार पदासाठी अव्वल कारकून आणि मंडळ अधिकारी यांचे करता पदोन्नती विभागीय सरळ सेवा याबाबतचे प्रमाण 70-10-20 असे करण्यात यावे। चतुर्थ श्रेणी शिपाई यांना पदोन्नती देत असताना तलाठी संवर्गामध्ये 25% पदोन्नती देण्यात यावी। कोतवाल पदांना चतुर्थ श्रेणी दर्जा देण्यात यावा आणि कोतवाल पदोन्नती कोठा वाढवणं अशा विविध मागण्यांसाठी 15 तारखेपासून महसूल कर्मचारी हे सबंध महाराष्ट्रातून संपवत गेलेले आहे। आगामी काळात शासनाने ह्या मागण्या जर मान्य केल्या नाही तर हा संप अजून तीव्र करण्याची आमच्या सर्व कर्मचाऱ्यांची इच्छा आहे। शासनानं आमच्या मागण्या तत्काळ मंजूर कराव्यात आणि न्याय द्यावा अशी आमची नम्र धोरण आणि नम्र प्रार्थना शासनाकडे। जर शासनानं आमच्या मागण्यांचा विचार न केल्यास राज्य शासकीय कर्मचारी संघटनेच्या आदेशानुसार आणि महसूल कर्मचारी संघटनेच्या आदेशानुसार हा संप अत्यंत तीव्र स्वरूपात आम्ही या ठिकाणी पुढील आंदोलन करणार आहोत। नाशिक लोकशाही न्यूजसाठी देविदास जाधव।